हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे संडे. आज बघा मस्तपैकी नाश्त्याचा प्लॅन आहे, डोसा चटणी. हे बघा आमची रिया डोसा एन्जॉय करताना. हा बघा सुंदर असा ड्रेस घालून मी रेडी झाले. खूप दिवसापासून या प्लेसला जायचं होतं, पण या प्लेसला जायचा आज योग आला. कुठं जाणार आहे, काय जाणार आहे सगळं सांगते. त्याची एक स्टोरी आहे ती सुद्धा सांगते. सियाने नाश्ता केला नव्हता, ती गाडीमध्ये बसून नाश्ता करत आहे. रिया बघा पुढे बसून माझ्यासोबत एन्जॉय करत आहे. त्या प्लेसला आज चालली आहे ना, त्या लग्नाच्या आधी आम्ही दोघं तिथे भेटलो होतो. तर त्या प्लेसचं नाव आहे पर्वती हिल्स. मग आम्ही कसं भेटलो, काय भेटलो हे सांगतील तुम्हाला. हाय एव्हरीवन. सगळ्यात फर्स्ट विजिट माझी लग्नाच्या आधी भाग्यश्री सोबत पर्वती प्लेसला मी प्लॅन केलं होतं. हिच्या एक मैत्रिणीला म्हटलं तिला बोलू, पर्वती प्लेसवर आपण भेटूया. आणि तिथं आम्ही फर्स्ट विजिट बिफोर मॅरेज तिथं भेटलो होतो आम्ही. आणि लग्नाच्या अगोदरचा अनुभव खूपच छान असतं, आता पण आहे, पण ते गोल्डन मोमेंट्स असतात. तर परत भेटूया त्या प्लेसवर. चला. माझी फ्रेंड वैशाली बोलली की चल आपण दगडूशेठ गणपतीला जाऊयात. आणि मग तिथं गेल्यावर त्यांनी या दोघांनी मिळून मला सरप्राईज दिलं की हे मला भेटायला आले. त्यांनी मिळून कसा प्लॅन केला आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकूया. मैत्रीण वैशाली म्हणून आहे, तिला एक दिवस अगोदर मी पहिलंच म्हटलं होतं की तिला दगडूशेठला घेऊन यायचं, तिथं आम्ही भेटूया. आणि मग तिनं सांगितलेलं प्लॅनप्रमाणे तिनं अगोदरच येऊन वेट करत होते. आणि आम्ही मग तिला मंदिरपाशी मग सरप्राईज तिला मी भेट दिली. ते फर्स्ट सरप्राईज भेट होते. नंतर आता आयुष्यात तिला खूप सरप्राईज भेटल्यात, ते पुढे तिनं सांगेल. द वे आम्ही दुर्गाची चहा पिलो. टी लवर, हे घ्या टी लवर. चला चहा घेऊया. इथल्या फेमस दुर्गा चहा. मी जेव्हा पण इथून येतो चहा पेल्याशिवाय जातच नाही, अगर पार्किंगची व्यवस्था असेल. टेकडीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. हा बघा पायी मार्ग जाण्यासाठी आहे आणि एक स्टेपनी जाण्यासाठी आहे. तो पुढे लागेल आम्हाला, मी तुम्हाला दाखवते. ही पर्वतीची बॅक साईड आहे. हा पायऱ्यांनी यायचा मार्ग आहे. हा सगळा मंदिराचा परिसर खरंच खूप छान परिसर आहे. हा बघा पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. पर्वती टेकडीवरून बघा सर्व पुणे दिसत आहे. इथं वरतून बघा, वरती जायला आधी तिथं अलाउड होतं, आता त्यांनी बंद केलं आहे. इथं वरती आम्ही 8 वर्षापूर्वी खूप छान छान फोटोज काढले, ते मी तुम्हाला शेअर करते. हे बघा 8 वर्षापूर्वी आम्ही कसं दिसत होतो, आता कसे आहे, खूप सारे चेंजेस झाले आहे. आठ वर्षांनी पर्वती टेकडीला येऊन कसं वाटलं ह्यांना विचारू आपण. खूप छान वाटतंय. जुन्या आठवणी नवीन झाले असं वाटतंय. इथंच पहिल्यांदा आम्ही भेट दिलं होतं मंदिरनंतर. आणि इथं आम्ही खूप वेळ दुपारी आलो होतो. मग संध्याकाळी आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो. मी पर्वती पुण्यात, आता दुसऱ्यांदा येतो आहे. तसंच आहे, डेव्हलपमेंटची गरज आहे. तसंच आहे जसं मी लास्ट टाइम आलो होतो. तुला कसं वाटलं बाळा, कसं आहे? मजा येते ना रिया? येला पोरांना खारुताई दिसली. खारुताई बघा. रिया सिया काय ग, कशी वाटली खारुताई? कशी खाते मम कशी खाते? परत येताना दुर्गाची चहा आणि कोल्ड कॉफी. गाईज हे किती चहा पिऊ शकतात. हा ग्लास बघा, ग्लास दाखवा जरा. 2 चहा प्यायला पाहिजे. चाय लवर. 8 वर्षांनी इथे जाऊन खरंच खूप छान वाटलं. असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.
8 वर्षानंतर इथं विजिट करून खरंच खूप छान वाटलं. असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.